देशात सध्याच्या स्थितीला 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वात महत्त्वाची जी निवडणूक या 4-5 राज्यांपैकी होती ती बंगालमध्ये होती, कारण बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीची चर्चा देखील सर्वाधिक होतीये. याच निवडणुकीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, कारण त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय इलेक्शन कमिशनकडून आलेला आहे. इलेक्शन कमिशननं जो पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत 2 टप्प्यामध्ये, पहिला टप्पा हा 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, त्यानंतर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि 4 मे रोजी या सगळ्याच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील, ज्यामध्ये पश्चिम बंगालचा सुद्धा निकाल लागेल. म्हणजे साधारण महिनाभराच्या आत पश्चिम बंगालमध्ये कुठलं सरकार येणार याबद्दल स्पष्टता असेल. पण त्याआधी जो SIR कंडक्ट करण्यात आला होता देशभरामध्ये, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये जो SIR झाला होता, साधारणतः 27 ऑक्टोबर 2025 रोजी SIRची जी अंमलबजावणी आहे ती सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगानं 28 फेब्रुवारी 2026ला निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालसाठीची जी पहिली अंतरिम यादी आहे ती जाहीर केली होती. त्यामध्ये साधारण पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला 7,66,00,000 मतदार होते, जे कमी होऊन 7,04,00,000च्या आसपास राहिले होते आणि साधारण 60,00,000 मतदार जे आहेत त्यांचं पुनर्परीक्षण किंवा जी SIRमध्ये प्रक्रिया राबवली गेली त्याच्यामध्ये त्यांना रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आलं होतं, कारण त्यांची कागदपत्र पूर्ण नव्हती असं दावा इलेक्शन कमिशनचा होता. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये SIR जी प्रक्रिया आहे ती अत्यंत क्लिष्ट होती आणि जवळपास पश्चिम बंगाल सरकारचा असा दावाच होता किंवा ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस असा आरोप करत होते की भाजपला मदतीसाठी ही प्रक्रिया राबवली जाते. भाजप या प्रक्रियेच्या माध्यमातून जे तृणमूल काँग्रेसचे मतदार आहेत त्यांची संख्या कमी करण्याचा डाव आहे असं देखील बोललं जात होतं. SIRच्या विरोधात स्वतः ममता बॅनर्जी देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या. त्यांनी आवाज उठवला होता, दिल्लीमध्ये येऊन प्रदर्शनं केली होती इलेक्शन कमिशनच्या ऑफिसच्या बाहेर. त्यासोबतच त्यांनी हेही केलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी स्वतःचे मत मांडलं होतं. स्वतः मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये रिप्रेझेंट झाल्या होत्या वेस्ट बेंगॉलतर्फे. तर ही सगळी जी प्रक्रिया होती त्यामध्ये जे SIRमध्ये 60,00,000 नावं कमी झाली होती आणि ती रिव्ह्यू करण्यासाठी मग न्यायालयानं स्वतः पुढाकार घेऊन 700 न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती की या 60,00,000 नावांपैकी खरंच किती जेन्युइन नावं आहेत आणि किती फेक नावं आहेत ते तपासायचं होतं. आता ती 60,00,000 नावांपैकी जवळपास जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी 33,00,000 नावं क्लिअर केलेली आहेत आणि साधारण 27,00,000 नावं पुन्हा त्यातनं बाद झालेली आहेत. आता पूर्वी जी 7,66,00,000 नावं होती त्यातून कमी होऊन 7,04,00,000 नावांची यादी जाहीर करण्यात आली होती 28 फेब्रुवारीला आणि आज जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तिच्यामध्ये साधारण 89,00,000 मतदारांची नावं कमी झालेली आहेत असं या यादीमध्ये दिसतंय. मतदारांची संख्या आता 7,66,00,000 वरून साधारण 6,77,00,000 कमी झालेली आहे. म्हणजे साधारण 89,00,000 मतदार हे पश्चिम बंगालमधले कमी झालेले आहेत. आता जे 89,00,000 मतदार कमी झालेत ते नक्की कुठले आहेत, तर जे 89,00,000 मतदार कमी झालेत त्याची एकंदरीत मतांच्या संख्येमध्ये तुलना करायची झाली तर जवळपास 11% 12%च्या आसपास मतं कमी झालेली आहेत आणि सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जर स्थिती पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर प्रत्येक मतदारसंघाची जर सरासरी आकडेवारी पाहिली तर एका मतदारसंघात तब्बल 30,00,000 नावं कटली आहेत किंवा कमी झाली आहेत असं दिसतंय, जी खूप मोठी संख्या आहे. कारण पश्चिम बंगालच्या 2021च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये असं दिसून येतं की जवळपास 105 अशा जागा होत्या ज्या अत्यंत कमी फरकाने म्हणजे 5,000 ते 15,000च्या मार्जिननं ह्या जागा गमावल्या होत्या दोन्ही पक्षांनी, म्हणजे तृणमूल काँग्रेससुद्धा आणि भाजपसुद्धा. त्यामुळं फक्त 5 ते 15,000 मतं 105 जागा ज्या असू शकतात त्याची स्थिती बघितली तर हे 30,000 मतदार प्रत्येक मतदारसंघातून कट होणं खूप मोठी जी आहे ती खूप मोठी समस्या म्हणून म्हणा किंवा खूप मोठा एक निर्णय असल्याच्या कारणास्तव याच्याकडे बघितलं जात आहे. आता ही जी 89,00,000 नावं कमी झालेली आहेत त्यापैकी जवळपास 60% नावं म्हणजे 53,00,000च्या आसपास नावं ही फक्त 6 जिल्ह्यांमधून कमी झालेली आहेत. आता ते जिल्हे कोणते आहेत तर मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनापूर, 24 साऊथ परगणा किंवा त्यानंतर 24 नॉर्थ परगणा आणि
आणि नाडिया या 6 जिल्ह्यांमध्ये तब्बल 60% नावं कमी झालेली आहेत. आता या जिल्ह्यांची एकंदरीत लोकसंख्येचा विचार केला किंवा या जिल्ह्यांचं कोणत्या पक्षाला समर्थन असतं याचा विचार केला तर असं दिसून येतं की मालदा आणि प्रेसिडेन्सी झोन या 2 झोनमधले प्रदेशांमधले हे पश्चिम बंगालच्या हे जिल्हे येतात आणि या जिल्ह्यांमध्ये 60% नावं कमी झालेली आहेत एकूण 89 लाख मतदारांपैकी. त्यामुळं आणि हे दोन्ही जे रिजन्स आहेत मालदा झोन आणि प्रेसिडेन्सी झोन हे तृणमूल काँग्रेसचे स्ट्रॉंग होल्ड समजले जातात. त्यामुळं याचा सर्वाधिक फटका सुरुवातीला एकतर तृणमूल काँग्रेस पक्षाला बसणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मालदा रिजनमध्ये जे मथुआ कम्युनिटी आहे जे बंगालमधून आलेले हिंदू स्थलांतरित आहेत 1971च्या युद्धादरम्यान किंवा त्याच्या आधीसुद्धा आले होते. ते सगळे जे मथुआ कमिटी म्हणून राहतात त्यांचं देखील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात नावं कमी झाल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या ज्या नाडिया जिल्ह्यामध्ये यांची मोठ्या संख्येनं ही लोकं राहतात आणि नाडिया जिल्ह्यामध्ये साधारण 77.86 म्हणजे 78% आसपास नावं कमी झालेली आहेत. त्यामुळं हा देखील एक फटका आहे आणि मथुआ समाज असं समजलं जातं की मोदी किंवा भाजप यांच्या पाठीशी असलेला पाहायला मिळालेला आहे. त्यांच्याच समाजातील एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात देखील आहेत. त्यामुळं असं बोललं जात होतं की फक्त TMCला फटका बसेल पण त्यासोबत जिल्ह्यातली जर आकडेवारी पाहिली तर त्याचा फटका भाजपला देखील बसू शकतो अशी सुद्धा शक्यता दिसून येते. यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे ते जिल्हे बघितले ते साधारणतः ते सगळे जिल्हे हे जवळपास पश्चिम बंगालच्या बॉर्डरवर असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळंच असं बोललं जाते की यामध्ये काही घुसखोरांची संख्या आहे का किंवा अजून काय त्याच्यामध्ये अँगल्स असू शकतात. पण निवडणूक आयोगाने सांगितलंय त्याप्रमाणे सर्वाधिक संख्या जी कमी झालेली आहे ती मृत मतदारांची आहे. त्यानंतर काही स्थलांतरित आहेत त्यांची संख्या आहे. काही जणांनी इतर ठिकाणी आपली नावं वळवलेली आहेत त्या संदर्भातले सुद्धा काही मतदार आहेत. त्यामुळे हे एवढे मोठी संख्या जी आहे ती कमी झाल्याचं दिसतंय. पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या ही घुसखोरांची असू शकते असं देखील बोललं जातंय. आता त्यांच्यावर काय कारवाई होते इलेक्शन कमिशन ही आकडेवारी होम मिनिस्ट्रीला देतं का आणि होम मिनिस्ट्री त्याच्यावर काही कारवाई करतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये हुगळी जिल्हा आहे त्यानंतर पूर्व वर्धमान आणि पश्चिम वर्धमान ही सुद्धा जिल्हे आहेत. आपण सुरुवातीला जे मुर्शिदाबाद मालदा उत्तर दिनापूर 24 नॉर्थ परगणा 24 साऊथ परगणा याबद्दल बोललो नाडिया जिल्ह्याबद्दल बोललो. या सगळ्या जिल्ह्यांची जर आपण एकंदरीत आकडेवारी बघितली तर मोठ्या प्रमाणात इथून मतांची जी आहे ती घट झालेली आहे आणि ही सगळे जिल्हे जवळपास बहुतांश जिल्हे यापैकी हे साधारणतः पश्चिम बंगालच्या जे बॉर्डर एरिया आहे म्हणजे बांगलादेशसोबत लागून जो एरिया आहे त्या भागातून येतात. त्यामुळे ही सगळे मतदार कमी झाल्याचा फटका TMCला प्रामुख्याने बसू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच आपण म्हणतोय की आजचा जो SIRच्या संदर्भातला इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनने जी पहिली यादी जाहीर केलेली आहे आता ही जी यादी आहे ती 23 एप्रिल रोजी जे मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यातलं फक्त त्यासाठीची आहे. दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान 29 एप्रिलला होणार आहे त्यासाठी 9 एप्रिलपर्यंत अजूनही आपलं नाव तपासून घेण्याची किंवा त्या विरोधात अपील करण्याची तारीख 9 एप्रिलपर्यंत अजून आहे. जे ज्युडिशियल अधिकारी सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले आहेत 700 त्यांच्याकडे जाऊन तिथले मतदार आपलं नाव पुन्हा तपासू शकतात. त्यांच्याकडे जाऊन अर्ज करू शकतात आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घेऊ शकतात आणि नसेल तर त्यांच्याकडे अपील देखील करू शकतात. त्यामुळं आत्ता तरी असं वाटत असलं की 89 लाख नावं कमी झालेली आहेत. अजून 9 एप्रिलपर्यंत यातली किती नावं पुन्हा मतदार यादीमध्ये येतात या संदर्भात सुद्धा काही क्लॅरिटी 9 तारखेपर्यंत मिळू शकते.